मला वाटतं आता काल आपण पाहिलं असेल, काल परवाकडे पहिल्याच पावसात मुंबईचे जे हाल झालेले आहेत, तसं पाहायला गेलं तर भाजपला आता नवीन एक टार्गेट मिळालं, प्रशासन प्रशासन प्रशासन. मॅनहोलमध्ये देखील महापौरांच्या समोर जी व्यक्ती पडली त्याच्यावर चौकशी. कोणी काही झालं तर प्रशासन, पहिलं नेहरू, मग ठाकरे, मग प्रशासन, असे 3 टार्गेट आता भाजपला मिळालेले आहेत. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की अनेक ठिकाणी आपण पाहतोय गेले 4 वर्ष या महाराष्ट्रात सगळ्याच शहरांमध्ये नगरविकास मंत्री जे आहेत ते स्वतः मिंदे आहेत, ते कुठे दिसेनासे आहेत. अधिवेशनात कधी उत्तरं द्यायची नाहीत, आमदारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची नाहीत, जनतेला उत्तर द्यायची नाहीत, पैसे खात राहायचे. हे फक्त मिंदेंनी चालवलेलं आहे. आणि आता गेले 1 वर्ष आपण पाहतोय, गेल्या 5 महिन्या 6 महिन्यांमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर अनेक महानगरपालिकेमध्ये जी महानगरपालिकेची किंवा शहरांचे हाल झालेले आहेत ते आपण डोळ्यासमोर पाहतोय. तसंच एक उदाहरण द्यायचं म्हणजे जर आपण पाहिलं तर पावसापूर्वी तयारी तर काहीच नव्हती, उष्णता वाढत चाललेली, दुष्काळ वाढत चाललेला. आम्ही 2021 साली जो डिसॅलिनेशनचा प्रकल्प जो सुरू केला होता, आतापर्यंत पूर्ण झाला असता तर पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये पाण्याचे कट्स लागू झाले नसते. पण ह्याच भाजपानी, ह्याच मिंदेनी तो प्रकल्प पुढे ढकलला आणि आपण ह्या राज्याचे हाल पाहिले. बरं, पाऊस आला तर आम्हाला वाटलं होतं पावसाची तरी तयारी राहील, पण ज्या अंधेरीमध्ये गेले 10 वर्ष, आता जवळपास 12 वर्ष भाजपाचेच आमदार आहेत, भाजपा प्रणितच खासदार आहेत, नगरसेवक भाजपचे आहेत, अंधेरी सबवे पहिल्या रिमझिम पावसात पण तुंबायला लागलेले आहे. जे आम्ही 2021-22 साली करून दाखवलं, गांधी मार्केट असेल, हिंदमाता परिसर असेल, मिलन सबवे असेल, हे फ्लड फ्री, पूरमुक्त करून दाखवलं. तर मग भाजप आता गेले 4 वर्ष स्वतःच्या हातात एक तर प्रशासन आणि सत्ता असताना देखील हे का नाही करू शकत? चाटम सगळीकडे बोलतात, शिव्या घालतात, शिवीगाळ करतात, वाटेल ते मनातील ते बोलतात, पण कामावर लक्ष का नाहीये? महापौरांना बांगलादेशबद्दल जास्ती पडलेली आहे, पण कामावर लक्ष नाहीये. मुंबईत एका रात्रीत जवळपास 100-150 झाडं पडणं असेल, कोणी इलेक्ट्रिक्युशननी मरते, कोणी स्लॅब पडून मरते. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहतो इथे अमित चाटम या पायऱ्यांवर हसतायत की काल काय झाडांवर होतं, आज मॅनग्रोव्हवर, आज मॅनहोलवर आहे. म्हणजे हे निर्लज्जपणा, ही लूट, हा भ्रष्टाचार कुठेही आहे ना. प्रशासन चालवता नाहीत, ना शहरांचं प्रशासन चालवता येतं, ना देश चालवता येत, ना एक मंदिराचं प्रशासन चालवता येतं तर फक्त लुटता येतं. आणि काल दुर्दैवी हे एका बाजूला हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूला हनुमानांचा अपमान, हिंदूंचा अपमान म्हणून भाजपचे जे अध्यक्ष आहेत नितीन नवीन यांच्यासमोर हनुमानांना नाचवतायत. ह्याच्यापेक्षा मला वाटतं दुर्दैवी आपल्या देशात अजून काही नसू शकतं. हे काल दिसले दृश्य.